नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमानी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे। जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू व ऐकू शकता। आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील 26वा अध्याय चालू करत आहोत। तत्पूर्वी श्री नवनाथांना प्रार्थना करूया की तुम्ही हा अध्याय ऐकण्यासाठी यावी ही विनंती। गोरक्ष जालंधर चर्पटाक्ष अडभंग कानीपमचिंद्र राधा चौरंगिरे रेवन्नाक भरती संज्ञा भूया भूम नवनाथ सिद्धा। अध्याय 26वा, सुरोचनाची शापमुक्तता, विक्रम आणि भर्तरी। प्रथमतः आपण या अध्यायाचं कथासार पाहूया, त्याच्यानंतर अध्याय चालू करूया। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतीभ्यो नमः। कमट कुंभार आपली पत्नी राजकन्या सत्यवती व गर्दभ रूपातील सुरोचन गंधर्वासह अवंती नगरीस आला। तेथील एका कुंभाराकडे त्याने विराड केली। तो सत्यवतीचा स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळ करू लागला। असा बराच काळ लोटला। सत्यवती मोठी झाली। एके दिवशी तिने तिच्या मनात पतीला भेटण्याची इच्छा असल्याचे कमटाला सांगितले। कमटाने त्याच रात्री तिचे मनोगत गंधर्वास सांगितले। तेव्हा तो म्हणाला, सत्यवतीला ऋतुकाळ प्राप्त झाल्यावर 4थ्या दिवशी मी माझ्या मूळ स्वरूपात प्रकट होईन व राक्षस विवाह करून तिचा स्वीकार करीन। त्याप्रमाणे तिला ऋतुकाळ प्राप्त झाल्यावर 4थ्या दिवशी कमटाने सुरोचनाची भेट घेऊन त्याला सत्यवतीला दर्शन देण्याची विनंती केली। तेव्हा सुरोचन आपले गर्दभ रूप टाकून मूळ स्वरूपात प्रकट झाला। त्याचे दिव्य रूप पाहून कमटास अत्यानंद झाला। त्याने त्याच्यावर जे अन्याय केले, जे कष्ट करून घेतले त्याबद्दल त्याची क्षमा मागितली। त्याला घरात नेऊन त्याची पूजा केली आणि सत्यवतीला त्याच्या स्वाधीन करून बाहेर निघून गेला। सुरोचनाला भेटून आणि त्याचे अनुपम सौंदर्य पाहून सत्यवती मोहरून गेली। सुरोचनाने असुर विवाह करून तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला। मग ती उभयता एकमेकाच्या प्रीतीत रममाण झाली। सुरोचनाने तिला, तुला माझ्यापासून विक्रम नावाचा पराक्रमी पुत्र होईल आणि त्याच्या जन्मानंतर मी स्वर्गलोकी प्रस्थान करीन असे सांगितले। ती रात्र एकमेकाच्या संगतीत घालवून सुरोचन गर्दभ रूप धारण करून पुन्हा अंगणात गेला। त्याच रात्री सत्यवती गर्भवती राहिली। 9 मास पूर्ण होताच तिला एक सुंदर पुत्र झाला। 12व्या दिवशी थाटात बारसे करून त्याचे विक्रम असे नाव ठेवण्यात आले। त्या रात्री सुरोचनाने गंधर्व रूप धारण करून आपल्या पुत्राचे मुख पाहिले आणि तो शापमुक्त झाला। इतक्यात इंद्राचा सारथी मातली विमान घेऊन आला। सुरोचनाने सत्यवतीची समजूत काढली आणि कमटाचा निरोप घेऊन विमानात बसला। मातलीने त्याला स्वर्गलोकी नेले। सुरोचन निघून गेल्यावर सत्यवतीने मोठ्या धैर्याने स्वतःला सावरली। विक्रमचे नीट संगोपन केले। 16 वर्षाचा होईपर्यंत त्याने क्षत्रियांना आवश्यक असणाऱ्या सर्व विद्या आत्मसात केल्या। त्याला वेशीवर पहारा करण्याचे काम मिळाले। त्या रात्री धर्मशाळेच्या परिसरात फेरफटका मारून येत असताना त्याने भर्तरी व्यापारी यांच्यातील संभाषण ऐकले व उत्तरेकडून येणाऱ्या राक्षसाचा वध करण्यासाठी तो त्वरेने वनाकडे गेला। त्याला तो राक्षस दिसला। त्याने त्या राक्षसाला क्षणार्धात ठार केले। त्यावेळी राक्षसरूपी चित्रमा गंधर्व शापमुक्त झाला। आपल्या मूळ रूपात प्रकट होऊन त्याने विक्रमाचे आभार मानले। त्याला आपली पूर्वकथा सांगितली आणि गगनमार्गे निघून गेला। विक्रमाने त्याच्या रक्ताचा टिळा आपल्या भाळी लावला। भर्तरीच्या सांगण्यानुसार त्याला राक्षसाच्या मुठीत 4 दिव्य रत्ने सापडली। ती घेऊन तो माघारी वळाला। भर्तरी हा कोणीतरी श्रेष्ठ महात्मा आहे अशी त्याची खात्री झाली। त्याने त्याला आपल्यापाशीच ठेवण्याचा विचार केला। त्याने नगरद्वारावर त्या राक्षसाच्या रक्ताचा टिळा लावला आणि पुन्हा त्या व्यापाऱ्यापाशी गेला। त्यानं आपली ओळख सांगून त्यांच्याकडून मोठ्या युक्तीने भर्तरीविषयीची माहिती मिळवली। पहाटेच्या वेळी तो चौकीवर परतला। तेथे जकातदाराची भेट घेतली। त्याला काय करायचे ते नीट समजावून सांगितले आणि व्यापाराच्या जकातीच्या तिप्पट रक्कम भरण्याचे मान्य करून घरी परतला। जकातदाराने व्यापाऱ्यांच्या प्रमुखाला एकांतात बोलवून तुमच्याकडील भर्तरीला काही दिवस येथेच ठेवा, मी तुमची जकात माफ करतो असे सांगितले। त्यात आपला फायदाच आहे हे ओळखून त्या प्रमुखाने भर्तरीला जकातदाराच्या स्वाधीन केले। अवंतीमधील घेण्या देण्याचे व्यवहार आटपून ते व्यापारी अन्यत्र निघून गेले। जकातदाराचा निरोप मिळताच विक्रमाने त्याची भेट घेतली। जकातीची सर्व रक्कम नंतर भरतो असा शब्द देऊन त्याच्याकडील 4 रत्नापैकी 1 रत्न त्याच्याकडे तारण म्हणून ठेवली आणि भर्तरीला घेऊन आपल्या घरी गेला।
त्याचे आपल्या आईशी ओळख करून दिले. विक्रम आणि भर्तरी समवयस्क होते. त्यांची फार लवकर गट्टी जमली. अल्पावधीत तो त्या कुटुंबाचा एक सदस्य होऊन गेला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीभ्य नमः. जय ज्याची कमलापती सर्वसाक्षी आदिमूर्ती पूर्णब्रह्मा सनातन ज्योती रुक्मिणीपते जगतमाया. हे दीननाथा दीनबंधू मुनिमान सरंजना कृपा सिंधू तरी आता कथा सुबोधू रसज्ञ शब्दी वदविका. मागली अध्यायी कथन गंधर्वनामी सुरोचन शक्रशापे गदर्भ होऊन सत्यवतीवर येले. तरीही आसो मागील कथा सिंहावलोकनी पाहता कमट कुल्हाळ कानन पंता अवंतिके जात असे. गंधर्व गर्दबी संसार वाहून स्वधारे सहित सत्यवती रत्न मार्गी चालता मुक्काम अवंतिके पातला. कुल्हाल ग्रही सदन पाहून राते झाले समुचय करून परी सत्यवती ते सुडाळपणे कन्ये समान पाळीत असे. सकळ मोहाचे माया फळ सत्यवती ते अर्पी कुल्हाळ आसन वसनादी सकळ इच्छे समान पाळीत असे. तो एके दिवशी सत्यवती म्हणे ताता कमठ मूर्ती मम लग्नाते करुणी पती माझा मज द्यावी का. येरी म्हणे व अवश्य माय या बोलाचा फेडीन संशय. मग रात्री अवसर पाहुनी समय गंधर्व पाशी पातला. म्हणे महाराजा पशुपती काम नावे दिली जे तव चित्ती ती फळाशी येऊन निगुती. तुझ लागी पावती झाली तरी ती अर्था सुलक्षण पुढे व्हावे मंगल कारण. सत्यवती उत्तम रत्न वाट पाहे पतीची तरी या प्रश्नाचे उत्तर देऊन उभी मिरवावे समाधान. आयसे ऐकता संकट वचन गंधर्वराज वदत असे. तरी असो अन्य विदिते प्रविष्ट न व्हावे लोकात तरी ये जुनिया सूर लग्नात सत्यवती स्वीकारू. म्हणी महाराजा कमटा एक कंबल विधी नसे एक आसुरी विधी पूर्वक हा सोळा मिरवित असे. आयसे बोलता गंधर्वराव कमट म्हणे आहे बर्वे परी एक संधी उदित भाव उदय पावला महाराजा. म्हणे संदेह कवना कैसे परी आपण वर्तता पशु ऐसे तरी या मिशे संग मनुष्य कैसी रीती पडे घडेल की. तरी संदेह फेडून माझा प्रिय करावी आपली भाजा. ऐसे काही ऐकुनी कमट चोजा उत्तरा उत्तर देत असी. तो म्हणे महाराजा कमटा एक रत्न सत्यवती अलौकिक ऋतुसमय सत्य दोंदिक श्रुत करावे आम्हा ते तू आश्रुत केली आदस्ती दाविना आपली सर्व कोटी गंधर्व वेश इच्छा पाटी पूर्णपणी आणि निकी. सत्यवती उत्तम जाया चतुर्दिनी कांठाया तुष्ट करीन गंधर्वी काया वरुण या महाराजा. आयसी बोलता गंधर्ववाणी तुष्ट झाला कमटमणी शोधा मात संचरुणी वृत्तांत कन्येशी निवेदिला. म्हणे माये ओ सत्यवती कामना जे आहे तवचित्ती ते ऋतू काळी कामाहुती. गंधर्वराजे ओपी लगे आपल्या स्वरूपा प्रकट करून करू येजितो आसुरी लग्न तरी त्याची वरुणी समाधान सुखाला की पावशील. आईशी सांगूनी कमट कुल्लाळ शैनी पहुड लावता वेळ ती निशा लोटिनी उदय काळ गभतीचा पातला. तेही लोटल्या दिनोदिन समय पातला ऋतू कालमान चतुर्थ दिनी कुल्लाळ जाऊन श्रुत करी गंधर्वाती. म्हणे महाराजा गंधर्वनाथा येजिला समय आला आता तरी उभय काम पूर्ण होता स्वीकारावे महाराजा. आयसे बोलता कमटवाणी वेश गर्दबी तच्छनी सोडून स्वस्वरूपा प्रकट करून महिलागी मिरवला परी जैसा गबसती वस्त्राभरणी कनक कांती कमटे पाहुनी चित्त सरती. आनंद तो ये हेलावे चित्ती म्हणे भाग्यवंत मज समान नाही या महित स्वर्गवासी गंधर्व दैवत मम गृही वर्तत असे. आती धन्य सत्यवती बैसलीस्य पुण्य पर्वती ऐसा स्वामी जी ते पती निज दैवे लादला. राहिला परिवर्णनाशी मती नसे बोलावया अनुसम्मती स्वर्गफळची लागले होती सत्यवती कारणे. जैसे आमरा पियुषदान आतुडले मंथनी दैवे करून की दानवंत नवनिधी धन कुबेर लादला पुण्याने की शिवमौळीचे दृढासन दैवे लादला रोहिणी रमणे. देवी गंधर्व सुरोचन सत्यवती ही लादली की प्रत्यक्ष सूर्यनारायण पाठीवा हे श्यामकर्ण तन्याये दैवे करून सत्यवती लादली की अब्धीच्या दारा कमला नामी विष्णूशी लादली दैवे करून देवी गंधर्व स्वामी सुरोचन सत्यवती लादली. आईसा विस्मय कमट बोटी करिता हे हर्ष देटी
मग बाळ ठेवून चरण संपुटी विनवितासे विनवणी करीतासे. महाराजा स्वर्गधाम का आहा मी अबुद्धासे या लोका नेनुनी तो प्रताप आवंका कष्टविले पापिष्टे तो प्रष्टी ते ग्रंथिका वाहुनी गर्दभ भाविला आपले मनी अहमुड मी अबुद्ध खानी आरोहण केले पापिष्टे. आहा स्वामी आयसी कोटी असुनी मृतिका वाहिली पाटी नेनुनी तू ते केली कष्टी मीही दुरात्म्या पापिष्टे. आहा कर्म ही अनिवार अर्होता तो प्रष्टीवर तै दुरात्मा मुष्टी प्रहार करीत होतो पापिष्ट. तरी ऐसी अपराधाशी क्षमा करी गा दयाराशी ऐसे म्हणून पुन्हा चरणाशी निज मोडी अर्पितासे. मग सुरचन गंधर्वात धरुनी कमट सदनी नेत मनी महाराजा शोकांते ते सांभाळवी सर्वस्वी. मग सुरचन गंधर्वे कांतासी पाचरिली सत्यवतीसी एरी येताची षडशोपचोरेसी गंधर्वराज पूजिला. मग अति प्रीती संवाद स्थिती ऐक्य भावाने बहुभय रमती आसुर विवाह कामार्तरती दुष्टचित्ती मिरवले परी त्याच रात्री गर्भ संभवला सत्यवती प्रारब्ध योग्य पुत्रवती जठरस्थानी राहिला. या परी गंधर्वराज म्हणताचे सत्यवती भाज पुत्र संकाते पाहिले चोज स्वर्गवास करीन मी. शक्रशापापासुनी कथा सत्यवती ती होय सांगता कथा सांगुनी म्हणे आता चूक चोमात असावे. तरी तुझा आता राजबाळी पुत्र उल्हासील येणे काळी परी तो पुत्र महाबळी राज्यासनी मिरवेल परी धर्मदाता विक्रम नामी जगविख्यात दर्यराशी ओ दार्यवंत शक करता मिरवेल. आयसा पुत्र तू चरुडा पाणी लादशील ओ शुभाननी मी तरुणापासुनी मुक्त झालो सर्वस्वी. आता उरेल शापमोचन पाताची गे पुत्रवदन अमूल्य स्वर्ग सुखा पावेन स्वस्थानाशी जाऊनी. यावरी पुढे तू गोरटी मम छती न करी आपुले बोटी विक्रमपुत्र पाहुणी शेवटी सकळ सुखा भोगी का. आयसे सांगुनी सुरोचन पुन्हा गर्दभ वेश धरुण सवेची रुसेविले आपुले ठाण अंगणात येऊनिया. यापुढे दिवसानुदिवस गर्भ लागला आहे वाढीस परी लोक पुष्टी कुल्लाळास सत्यवती कोणही येरू म्हणे मम कुमरी मोही आणली आहे माहिरी गरोदरपण निवटल्यावरी पुन्हा जाईल सोसतना. ऐसे जगता ते करुणी भाषण दुष्ट मिरवे सकळाचे मन या परी तिथे 9 मास पूर्ण गर्भस्थानी विराजले. तो सुलक्ष संयोग सुलक्ष तिथी नक्षत्र कर्ण शुभ योगाती चंद्रबळ तारानिती प्रस्तुत झाली सुलक्षणी. बाळपाता शुभाननी तेजपुंज लावण्य खानी किसरळ तेज ओपनी तरणी पाहुन चारी सारा दिला. पुढे होता संस्काराशी बारशी केले द्वादशरा दिवशी पाळणा घालून बालकाशी विक्रम नाम ठेविले सुदिनास. तो अर्क प्रवर्तला अस्त प्रदेश सुरचन गर्द प्रभव वेश सांडिता झाला तच्छनी. मग संचरुनी सदनाते सत्यवती ते मने कांते शीघ्र आणि पाहू दे बाळकाते पुत्रमुख या काळी बैसनी या वस्त्रासनी सत्यवती देत बाळांनी आणखी सुरोचन गंधर्व घेऊनी पुत्रमुख पाहिले. पुत्रमुख पाहता दृष्टी आटून गेल्या शापकोटी तो आमरी जाणवली शक्रपोटी मातली ते पाठवले. इमान रोहना मातली घेऊनी येता झाला अवंतिकास्थानी शीघ्र दारी आसन ठेवूनी सदना माझी संचरला. तो सुरचन गंधर्व बाळ घेऊन परमस्नेहाने घेत चुंबन तो मातली सन्निध उभा राहून बोलत झाला गंधर्वाते म्हणे महाराजा सुरचना मज पाठवले पाकशासने तरी आता रोडुनी माना अमरस्थानी चालावे. आता सोडुनी पुत्र मोहाते चलावे की देवनाथ आवाट पाप लिपात शाप मोचन झालिया. ऐसे बोलता मातली वचन सत्यवती ते बाळक ओपुन म्हणे कांती समाधान ठेवी आता जातो मी आम्ही. ऐसे बोलता सत्यवती म्हणे महाराजा गंधर्वपती बाळ तानुले टाकून छिती कैसे जाता महाराजा तुम्ही गेल्या सोडून माते कोण आहे मम देहाते निडळपणी परदेशाते सोडून कैसे जाताजी. ऐसे म्हणून सत्यवती अंबरडा फोडीला व्रती आसुरू भरून नेत्रपाती दुःख सरिता लोटतासे म्हणे महाराजा तुझ कारण जनक माझा सत्यवर माझान तुटला आहे निर्लोभ होऊन कैसे सोडून मज जाता. आहा महाराजा तुम्हासाठी
सर्व सोडूनी भांडार कोटी, जनकजननीची पाडूनी तुटी, जोड केली म्या तुमची, तरी आता मग सोडून तुम्ही जाता, निडळ वाने माते करुणी दिनपण, योग्य तुम्हा दिसेना, ऐसे बोलता सत्यवती, हृदय धरी सुरोचनपती, चुंबन घेऊन या सुरुवाती, पुसुनी आवदत असे, ऐके युवत शुभाननी, तुझ स्मरण होता माझे मनी, त्याच वेळा उतरून यावनी, भेटी देईन तू ते गे, ऐसे देऊनी भाष्य उतार, शांतविले युती अंतर, मग आरोहिणी मावनावर, कमटास पुसोनी निघाला, सत्यवतीचा धरुनी तै हस्त, कमटा ओपनी मोहित, मने तनयाचा ममा सांप्रत, सांभाळ करी महाराजा, ऐसे वधुनी सुरोचन, पाहता झाला शक्रस्थान, एरिकडे बाळताने वयवर्धन होत असे, दिवसानुदिवस होता थोर, सप्तवर्षी झाला कुमार, मग मुलाशी खेळता झाला सत्वर, राजचिन्नी खेळत असे, ऐसे खेळता मुलात, 12 वर्षे लोटली त्यात, ईर्षे पडूनी बाळ खेळात, विद्ये लागी लागला, विद्या तरी सहज चिन्नी, शास्त्र आधार अश्वारोहिणी, सहज सेवा आकाश्रय करुणी, विद्ये लागी अभ्यासी, सहज मग तो विद्ये कारणी, ओळखी पडली रांजांगणी, राजमंडळी सर्व प्राणी, विक्रमाते ओळखती, पुढे 16 वर्षावृत्ती, इष्टत्वे भेटविला विक्रमरायते, पायिक चाकरी अर्पुनी याते, ग्रामरक्षणी ठेविले, ग्रामरक्षण दरवाच्यावरती, पहारा गाजवणी जागविरी राती, तो व्यावसायी बाजाराचिती, तेथे येऊनी राहिले, तया माझी भरतरी नात, वनचर सावजी भाषा जाणत, कोले भुंगताची अकस्मात, भाषा सांगे तयाची, म्हणे उत्तर दिशेहुनी दानव, निर्बळ पाणी होऊनी मानव, दक्षिण दिशेचा धरुनी गौरव, जात आहे पांतिक तो, तरी त्याच्या सामोरे जाऊन, वधिल कोणी तया कारण, वधिल्या ग्रामदारा पूर्ण, रुधिर टिळा रेखावा, आणि दुसरी आपले भाळा, तेची छनी रेखीचे टिळा, तो अवंतिका उत्तम स्थळा, नृपत्वा ते मिरवेल, ऐशी ऐकता भरतरी वाणी, विक्रम जाताशी शस्त्र घेऊनी, येतपर्यंत कथा रंजनी, पूर्वाध्यायी वदलीसे, तरी श्रोते बुद्धिजन, पाहतीसी वावलोकन, चित्रमाश गंधर्व शापन, राक्षस देही मिरवला परी शापमोचन, बोलला वर दे शाप सगन, तो ती घडी निटावून, रांगत फिरत ये वेळा, तरी शापोचनी शापमोचन, शिववरदे शाप सगन, बोलिला असे त्रिनयन, की शापी गंधर्व सुरोचन राहिला की, तयाच्या वीर्ये करुण, निर्माण होईल विक्रमनंदन, तयाच्या हस्ते पावनी मरण, राक्षस शरीरा सांडसी तू, ऐसा उपशाप शिववरदेसी, होता चित्रमा गंधर्वासी, तो समय भरतरी वागुत्तरासी, येऊन या झगटला, आसो ही मागील कथा, विक्रम भरतरीची शब्द ऐकता, शस्त्रसज्जुनी सामोरे पंता, चित्रमावर गंधर्वा होत असे, तव चित्रमा गंधर्व, राक्षसापरी करुणी भाव, मानव रूप धरुनी स्वभावी, येत आहे पांतिक तो, येत आहे परंतु चार, अमूल्य रत्ने ते जापार, मुष्टी घेऊन राक्षस थोर, मानव वेशी गमत असे, तो विक्रम जाऊन तया निकटी, शास्त्रविद्ये ती विपुल जेटी, सामोरा होऊनी मौळी दृष्टी, असील तेसी प्रेरित असे, सकळ प्रहार भेदिता घाई, राक्षस उलतोनी पडला मही, प्राण कासावी सवनी देही, पडता झाला तत्काळ मही, पडता चित्रमा गंधर्व, विक्रम प्रज्ञावन प्रसिद्ध, वस्त्रे भिजवूनी रुधिरे शुद्ध, भाळी टिळा लेखिला, तो राक्षस हो निगत प्राण, दिव्य देही निघे तेतून, गंधर्व रूपी स्वपदा पाहून, विक्रमाती वदिले, मग गंधर्व करिता स्वयं दष्टी, इमान उतरले मै तळवटी, त्यात आरोहण करिता जेटी, विक्रम पुषे तयाती, म्हणे महाराजा राक्षस पूर्ण, स्वर्गा करू जासी गमन, ही तो कळा राक्षसा कारण, दुर्लभपणी वाटत असे, मग शिवफासे केळापासून, विक्रमा सांगितले शापकथन, आपले चित्रमा गंधर्व नाम, सांगून गेला सोस्ताना, एरिकडे प्रेत शरीरी, चाचपुनी पाही करी, तो 4 रत्ने मुष्टी माजारी, तेजपुंज देखले, तिघे चिंतामणी वेडूर्यवंत, सकळ कामद चौथे अत्यद्भूत, ऐशी 4 रत्ने विख्यात, सकळ कार्या चालती, विक्रमात एकता हर्षवंत, मग तो भरतरी धन्य म्हणत, ऐसा पुरुष प्रज्ञावंत, अवतार दक्ष म्हणावा, जैसा वृक्षात कल्पतरू, दैन्यहारी सुखपरू, तन्याय नगरात हा नरू, श्रेष्ठ जगी वासतासे, की पशु माझी धेनु जाती,
त्यात शूरबी कामना दौती तन्याय मनुष्य जाती श्रेष्ठ जगी भासतासे की रत्ना माझी वैडूर्यवंत निगती चिंतामणी उपकार स्थित तन्याय मनुष्यात श्रेष्ठ जगी भासतासे की पाषाण जाती उपकार स्थित परिसपना ते मिरवत तन्याय मनुष्यात श्रेष्ठ जगी भासतासे आयशी भावना धरुनी चित्ती अनेक कामनावरितासे फुडती आयसा पुरुष सो सांगती त्रैलोक्यात मिरवेल आयसा विचार मार्गे करून पाता झाला द्वारग्राम रुद्रटिळा द्वारासी उत्तम चर्चुनिया निघाला आयसा निगुनी अतित्वरा आला व्यवसायिक शिबिरा तव ते भरतरीस घालून घेरा सकळ बैसले वेष्टुनी त्यात जाऊनी मध्यस्थानी बैसला व्यावसायिकात गुणी परी बैसल्या दिसे तरणी की नक्षत्र स्वामी नक्षत्रात त्याची रीती भरतरीनाथ की चंद्रज्योती तेजवंत असो व्यावसायिक विक्रमाते पोसती कोण तुम्ही जी हेरी मनी व्यावसायिक आम्ही असो राजसेवक राजिया आज्ञे रामरक्षक देशावरी नांदत असो तरी सज स्थिती मनाची ओज तुम्हा भेडीस पातलो सज उत्तम तुमच्या गोष्टी गोज ऐकून हर्षलो येरी म्हणे आमच्या गोष्टी उत्तम कोणत्या ऐकल्या जेटी विक्रम म्हणे तुम्हा दष्टी सन्मुख पहारा देत असे तुम्ही खाली मी कुशावरती निकट पहारा देतो रात्री तुम्ही बोलता तितके निगती श्रवण होत असे आम्हा ते परिधी हे आता असो कैसी तुम्हावरी धाडी आली विशेषी ते श्रुत झाली कैसी तुम्हासी म्हणून शोधा पातलो तुम्हावरी आली धाडी हे राया सकळ कळली प्रौढी परी तुमच्या मुखी कळतानी वाडी रक्षण करू तैसेची तरी ते तुम्ही दृष्टी व्यक्ती तस्कर पाहिले किती जमाती एरी म्हणते कशती दृष्टीगोचर झाले जी विक्रम म्हणे तस्कर येता कैशी कळली तुम्हा वार्ता एरी म्हणे कोले भुंगता वर्णन केले या वाचे स्वहस्ताने उठवून भरतरीशी दाखवती तया लागून एरी म्हणे नामी कोण मिरवता ही हा भावा व्यावसायिक म्हणती त्या ते भरतरी नाम आहे त्या ते मग दृष्टी पाहुनी प्रांजळवंत पूर्ण ओळखी झाली सैनिक बसवून नाना भाषण व्यावसायिकाचे तोषी मन मग उठता झाला त्यापासून चालता ग्रामी संचरला तैसाची जाऊनी आला एकांती भेट झाली जकात्या प्रती तव मागिल्या गटकारती सदना बाहेर येत असे उदक पात्र विराजले हाती जात होता ते दिशेप्रती तो हटकुनी बैसविला शेती वदे त्या ते रसज्ञ म्हणे आपले ग्रामी कटक वृषभ थाटी व्यावसायिक तयाचे जकाती नाणे देक हिशेबा ते घेतले तरी त्या वर्तली नानी मी देईन त्रयार्थ गुणी तरी वर्तली नामी तया पैरत्नी मागुनी घ्यावे महाराजा म्हणाल भरतरी नामी कोण तरी मम बंधू पाटीचे रत्न कार्यविभक्तात्मा होऊन व्यवसायात मी का हिंडदासे तरी तयाचे आमचे संगोपन केली या थोर वाढेल धर्म आणि पुण्याचा स्थावर जंगम परिलोकात परलोकात मिरवेल आयशा बहु प्रकार युक्ती सांगुनी जकात दाराप्रती हे ऐकूनी ग्लानी तमती द्रव्य लोभे स्तोषला द्रव्य लाभ तरी कैसा त्रिगुणार्थ होत जायचा मग मेलिया जेवी जात टसा संजीवनी होऊन आगळा तरी द्रव्य न म्हणावी अमृतवल्ली निर्जीव मनुष्याशी संजीवनी ठेली आणि दुसरा मार्ग तया जवळी माईक पाणी विराजे तरी धनाचे बहुवास वर्ते सुख दुःखालेश धनकांता धवळार सुरस सर्व सुखा संपादी धने मोक्षाची पाहिल वाट धने भोगील महिपाट धनेची नरक भोगील अचाट यमपदा जाऊनी धनाचा पार तमासा सुसंग कुसंग खेळे फासा सर्व यश करता सवळ पैसा इष्टा निष्ठा वर्तदासे असा जयास विक्रम बोलता जकाती सहज आला होता म्हणे विक्रमा ते कामदुहिता पूर्ण करील मी तुझी की ऐसे बोलूनी कळतळ वचन देवनी तो शिवली तयाचे मन मग विक्रमा ते बळवून स्वच्छ विधी सारिला सकळ झाले एकांती करणे सेविता झाला आपले आसन मग व्रत्या लागी बोलावून व्यावसायिका पाचारले गोण्या माल टिपी लावून हिशेबा परी बोलूनी धन तव ते व्यावसायिक जाणून तया करी ओपितासे या परी बोले जकाती म्हणे व्यावसायिक ऐका युक्ती भरतरी नामे कोण जमाती तुम्हा माझी आहे रे एरी म्हणते उगलाची पोसणी आहे आमची मंडळागणी जकाती म्हणे आमच्या नैनी कैसा आहे पाहू द्या तव त्या ते पाचारुनी धावते झाले विमुठ खानी म्हणती
हाची आमच्या गणी विराजित आहे महाराजा. मग जकाती पाहुणी भरतराशी म्हणे हा प्रत्यक्ष महीचा शशी कोणीतरी अवताराशी मही लागी विराजला. तरी आता असो कैसे हा आपल्या गावात असावा पुरुष व्यावसायिक रान माणूस या गणी योग्य दिसेना. ऐसा तर्क आणून म्हणी बोलविला ही पाहुणैनी. मग व्यावसायिकाचा मुख्य स्वामी एकांतात पैनेला. एकांतीने येता म्हणे व्यवसायाते तुमचे द्रव्य देऊ तुम्हा ते. माफी चिठ्ठी करून जी त्वरित तुम्हालागी बोळू. तरी पुन्हा परतून माल आणा सबळ भरून. तोवरी तुम्हास ठेवून ग्रामवस्ती येते असावे. म्हणशील तरी निराश्रित पोते ठेवून नाही जात. बाकी साकी येणे आम्हा ते गावा माझी उरली असे. तरी सकाळीचे प्रकरण माहीत आहे जकात्याग प्रकारण. तरी त्यापाशी शेर घेऊन तया संमती वर्तावे. मग अवश्य म्हणे भर्तरीनाथ राहीन म्हणे सर्व समजते. देणे घेणे सकळार्थ उकळून येईन माघारा. ऐसे म्हणून त्वरा करीत व्यवसाय घेऊन भर्तरी ते. येऊन शीघ्र जकात ग्रहाते तया हाती बोळविले. ओपिले परी कैसे बोलून की तुमचे ग्रही आमुचा घडी जाण. ग्रामावळी ते वसूल करून जकात तुमची सावरील. आम्ही येऊ पुन्हा परतून तोरी करा त्याचे संगोपन. आपले द्रव्य घ्या फेडून उरल्या हाती या ओपा. ऐसे बोलून तया देखती ओपिते झाले जकाती हाती. उत्तम भाषण पुसणी तया प्रती शिबिराते पातले. मालटाल उरला विकून निघते झाले मग तेतून. एरिकडे विक्रमा कारण पाचारिले जकात्याने नेऊनी तया एकांतासी. म्हणे केली सांगितल्या व्रतासी. मग शेम दाखवणी बिरजेसी द्रव्य आणि म्हणितासे. ऐसे बोलता जकाती वचन तो काढून देतासे एक रत्न. म्हणे हे तुझ पाशी असू दे गहाण संजाईत पणासी. तुझे द्रव्यत्रय भाग्यार्थ देऊनी घेऊ सोरत्ना ते. ऐसे वदता जकात्या ते अवश्यपणी होत असे. या उपरी भर्तरी निमित्ते म्हणे बंधूचे ओळखीते. न बोलूनी काहीच त्या ते भोजना पाठवा मम ग्रही. नित्य नित्य भोजनी गाठ पडता होईल ओळखी दाट. मग सहज बोलण्याचा मोह पाठ खुना खून मिळेल की. बाहेर निघाले उभयंता ते ऐसे सांगून एकांता ते. मग जकाती पाहून भर्तरी ते विक्रमाते बोलत असे. म्हणे विक्रमा एक वचन आम्हापासून शेर घेऊन जाणे. तयाची पाक निष्पत्ती करून जाण. हा गडी आमचा सांगोपा. तुझ्या ग्रही तुझी माता आहे विक्रमा पाक निष्पत्ती करिता. तरी या भर्तरीचे आता संगोपन करावे. ऐसे विक्रम ऐकता वचन म्हणे स्वीकारीन तुमचे बोलणे. मग भर्तरीचा हात धरून स्वसदनाशी पैनेला. द्वारानी कटी टाकुनी वसन त्यावरती बैसवला भर्तरी रत्न. 4 घटिका करुणी भाषण ग्रहा माझी संचरला. माता पाचारुनी सत्यवती निकट बैसवून एकांती. तर्जनी खुनीने दाखवून जती व्रतांत सर्व सांगत असे. जंबूक बोल भाष्यापासूनी तिथे सांगितले सकळ कथन. सो करी मिरवला लोभिक रत्न तोही धीट पै केला. ऐसे परी धीट होता संतोष मानी सत्यवती माता. उपरात विक्रम झाला सांगता भर्तरीविषयी वचनाते. म्हणे माते मज होनी अधिक भर्तरीचे मानी स्नेह दे दोंदिक. पूर्ण अवतारिक पाठीरक्षक पुढे माते होईल गे. तरी आता दुसरा सूत ज्येष्ठपणी मिरवेल लोकात. अनुरेणू इतकी यात भिन्न पडू नेदिकी. सकळ मोहाशी करुणी गवसनी लेववी भर्तरी शरीर लागुनी. आणि तो वर्तेल सो इच्छापणी तैसे वर्तू देत्यासी की. ऐसे सांगुनी माते प्रती पुन्हा बाहेर आला विक्रम नृपती. तो पाकसिद्धी होताशी त्याप्रती भोजना ते सारिले. भोजन झाले सवे चावून पाता झाला दुर्गमस्थान. मग 4 घडी रात्री होऊन अनुवादले रजनीते. या परिभर्तरी तेतून पाता झाला जकाती स्थान. जकातदार त्या ते देखून भर्तरी ते बोलतसे. म्हणे भर्तरी राव ऐका वचन तुम्ही असावे सदन धरून. कार्या लागता पाचारून घेत जाऊ तुम्हाशी. मग अवश्य म्हणून भर्तरीनाथ विक्रम सदना पुन्हा येत. मग दिवसानुदिवस ते वस्तीत मोहपुरी लोटला. आधीच मायेती सत्यवती त्यावरी पुत्राची ऐकून युक्ती. परमोहा ते भर्तरी जती गुंडाळून घेतला. जैसा उदका विनमत्स्य होत तळमळ करी
होता विभक्त की धेनू लागी वत्सनी तांत विसर कदा घडेना तन्याये मग स्त्रीवर्ग जन मोहे विष्टिले हरणी कारण एकमेकाच्या दृष्टीविन विरय होता तळमळती असो आयसी मोहस्थिती बंधुपणे जगी मिरवती यावरी पुढे साता श्रोती अवधान द्यावे कथे ते नरहरिवंशी धुंडीवनंदन पुढील अध्यायी सांगेल कथन कवी मालू नामाभिधान सेवकासे संताचा स्वस्ती श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमियागार सदा परिसोत भाविक चतुर षड्विष्यन्ति तमाध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु शिवं भवतु श्रीरस्तु श्रीनवनाथ भक्तिसार षड्विष्यन्ति तमाध्याय समाप्तं पुंडलिकावृत श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज गोपाल कृष्ण महाराज शंभू महादेव कैलास